तर जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अनेकदा राज ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची, त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा झाली। मात्र अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाल्याचं ठाकरेंचे मनसेचे नेते सांगतात आणि एकूणच जागेचा तिढा सुद्धा आता नाहीये। संपूर्णपणे युतीचा हा निर्णय झालेला आहे अशा वेळोवेळी प्रतिक्रिया नेत्यांच्या आलेल्या होत्या आणि अखेर आज या राजकीय युतीची घोषणा होतीये। त्यामुळे जागा वाटपाच्या समीकरणाकडे खरं तर सर्वांचं लक्ष असणार आहे। आगामी महापालिकांच्या दृष्टीने ठाकरेंच्या आणि एकूणच मनसेच्या प्रतिष्ठेची ही बाब सध्या असल्याचं बोललं जात आहे आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्टर्स हातात घेऊन कार्यकर्त्यांचा हा उत्साह कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे बघू शकतो की त्यांनी एक पोस्टर या ठिकाणी आणलंय आणि त्या पोस्टर मध्ये हे ठाकरे ब्रँड असं लिहिलंय। ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र, ठाकरे ब्रँड असं या ठिकाणी लिहिलं आणि त्यावर अजून एक संदेश आहे, महाराष्ट्रातील लांडग्यांनो, लाचारांनो, गद्दारांनो, लाज वाटते तुमची, ओम पट स्वाहा असा आशय संपूर्ण या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतो। ठाकरे गट और तुमची बोलण्याची अवकात नाही की तुमच्या बापाला पाठवा असा आशय या ठिकाणून हा तरुण घेऊन आलेला आहे। हा तुम्ही काय सांगाल दादा? मी सांगू इच्छितो की शिवसैनिक म्हणून काय आणि महाराष्ट्र म्हणजेच ठाकरे आणि ठाकरे म्हणजेच शिवसेना तुम्ही चोरून घेतलेली। तर इथे दृश्य आपण पाहतो की ठाकरे बंधू आता पत्रकार परिषदेसाठी इथे निघालेले आहेत। तर मराठी माणसासाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। यापूर्वीच राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केलं, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही त्यांच्याकडे लक्ष जात नाही, तर ते लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचे आटाताई प्रयत्न ते करत असतात। ते त्यांना करत राहू द्या, त्यांचं काही महत्त्व इकडे नाही, शून्य महत्त्व आहे। पण जी मतदार आहे शिवसेनेची ती कोणत्या मतावरती आहे मुंबईमध्ये? कारण असं बोललं जाते की मुस्लिम मतदार आहे तो देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आता पसंत करू लागलेला आहे। कोविडमध्ये ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली तो सुद्धा तुमच्यासोबत आहे। जमेची बाजू म्हणावी बघा, ही जमेची बाजू जरी असली, मराठी मतदार असो, मुस्लिम मतदार असो, गुजराती मतदार असो, मारवाडी मतदार असो, मुंबईत राहणारा प्रत्येक धर्मीय जो मुंबईकर आहे तो सगळा शिवसेनेचा आणि या ठाकरे बंधूंचा मतदार आहे। त्याचं कारण असं आहे, जो पालक स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला आनंदाने मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पाठवतो तो आमचा मतदार आहे। जो मुंबईकर मॅनग्रोव्ह पार्कला तिकडे फिरायला जातो आणि सेल्फी टाकतो, आनंदाने व्हिडिओ टाकतो, तो आमचा मतदार आहे। पण आद्य महानगरपालिकेमध्ये महापौर ठाकरे गटाचा किंवा मनसेचा बसण्याचे चिन्ह 100% आम्ही आमच्यासाठी प्रयत्न करणार आणि परिस्थिती चांगली आहे तिथे। तुम्ही बघत असाल की तळागाळातली जी लोक आहेत त्यांच्या भावना, जे लोक भावनेचं बोलतात नाही लोक, तर त्यांच्या भावना याच आहेत की ठाकरे बंधूंनी आता तिथे सत्ता घ्यावी। उपनगरात तुम्ही काम केलेलं आहे, काय सध्या उपनगरांमधली परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं या युतीमुळे आता चर्चा सुरू आहे? निश्चितच, कारण तुम्ही बघाल तर माझे इथे काही वॉर्डात आमच्या दोघांची वोटची केली तर या युतीपेक्षा त्यांच्या नक्कीच जास्त मत येत आणि तो फरक आता दिसेल तुम्हाला। सर, भाजपमध्ये ठाकरे गटाचा काही फरक पडणार नाही, मात्र तुमच्या कल्याण ग्रामीणमध्ये राज ठाकरेंना सभा घ्यायला बोलवली होती आणि आता तेच लोक टीका करतात तुमच्यावरती। नाही, ते फरक पडत नाही, मग बोलता कशाला? फरक काय पडेल तो त्या लोकांना दिसेल। आजचा हा दिवस होऊन जाऊ दे, लगेचच काय घडामोडी होतील तुम्हाला फरक दिसेल लगेच। 11 वर्षामध्ये आम्ही खूप कामं केली मुंबईची। अखिल चित्रे तसंच राजू पाटील हे देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। काही वेळातच आता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा या ठिकाणी होणार आहे। जसं की मराठी माणसासाठी म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। हिंदी भाषा सक्तीची यावरून सुरू झालेला हा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र घेऊन आलेला आहे आणि तेव्हापासूनच ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली होती, जी आज अधिकृतपणे या युतीची घोषणेपर्यंत बदलत आलेली आहे। मुंबईमध्ये मराठी माणसाला टिकून राहायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दोघे बंधू एकत्र येत आहेत, तुम्हाला पण आनंद असेल, सर्व शिवसैनिकांना आनंद आहे, तुम्ही काय सांगाल या बाबतीत? मला तर त्या ठिकाणी मन माझं भरून आलं, कारण प्रबोधनकरांच्या आशीर्वादाने शिवसेना स्थापन झाली, शिवसेना प्रमुख झाले साहेब आणि नंतर मग दोन्ही त्यांचे चिरंजीव आणि पुतणे हे यांनी पूर्णपणे राज्य गाजवलं आणि आता 20 वर्षानंतर त्या ठिकाणी परत एकदा राज्य गाजवण्याचा त्या ठिकाणी हा प्रसंग सुरू झाला। मी ते म्हणेन की ठाकरे परिवार, प्रबोधनकरांचा परिवार हाच महाराष्ट्राला वाचवू शकतो आणि मग ते पुरोगामी चळवळीचं हिंदुत्व जे असो, मराठी माणसांचं असो, हे सर्व ते ठाकरे परिवारच करतील, ठाकरे ब्रँडच करेल। मी आज या ठिकाणी